हे रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सस्वधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवंशस्तनभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. अथर्ववेदातील शौनकी शाखेचं हे उपनिषद आपण पाहत आहोत. मुंडकोपनिषद. यामध्ये शौनक ऋषी आणि अंगिरा ऋषी यांचा संवाद आहे. शौनकाने प्रश्न विचारले, अंगिरा ऋषी त्याला उत्तर देत आहे. आता यामधला आज आपला आषाढ वद्य दशमी, आज दशमीचं तिथी आहे 1948. आपला 7वा भाग आज आहे. आतापर्यंत आपण जे भाग पाहिले म्हणजे ज्या 5 श्लोक झाले, या 10 मंत्रापैकी 5 मंत्र आपण पाहिले. आधीचे जे 5 मंत्र आपण आत्ता पाहिले त्यामध्ये बाह्यसृष्टीचं वर्णन आहे की बाह्यसृष्टीमध्ये ही कशी निर्माण झाली, कशी त्याचा क्रम काय हे सगळं आपण पाहिलं. की पृथ्वी आहे, या सगळ्या वनस्पती आहे, औषधी आहे, चंद्रमा आहे, सूर्य आहे, हे सगळे कसे निर्माण झाले, कोणापासून झाले, सगळं म्हणजे सुरुवातीपासूनचा वृत्तांत आपण पाहिला. आता जे आहे ते आता अंतरसृष्टी म्हणजे बाह्याभ्यंतर श्रुती असा एक शब्द आहे. बाह्याभ्यंतर श्रुती याचा अर्थ बाहेरचं पवित्र आणि अंतर्गत शुद्धी, हे असे दोन्ही या साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता अंतर्गत म्हटलं तर या ठिकाणी आपलं मन जे आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, हे सगळं आपलं अंतर इंद्रिय जे आहेत त्या सगळ्यांची शुद्धी कशी करावी, ती कशी होते, असा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे. मुळामध्ये प्रश्न काय होता शौनक ऋषीचा, की काय एक असं जाणलं की मला दुसऱ्या जगातलं कुठलीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा नाही. जे प्रश्न आहे तो मूळ प्रश्न त्यांनी विचारला. श्रीमद भागवतात म्हणल्याप्रमाणे वर्यान एषते प्रश्न. हा शौनक ऋषीने प्रश्न विचारला, तिकडे परीक्षित राजाने प्रश्न विचारला, तेव्हा शुकदेवांना तसंच या सूतजींना खूप आनंद झाला. वर्यान एषते प्रश्न, की तुझा प्रश्न हा वैयक्तिक स्वार्थाचा नसून त्यामध्ये सगळ्या समाजाचा उद्धार आहे, म्हणून तुझ्या प्रश्नामुळे मला खूप आनंद झाला. तसं या ठिकाणी आता सांगतात आपल्याला. आता हा जो 6वा मंत्र आहे त्याचा आपल्याला विचार करायचा. तस्मात् दृचः साम यजुंषी दीक्षा यज्ञाश्च सर्वे कृतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्याः. म्हणजे आता जे जे निर्माण झालं ते सगळं त्यांनी सांगितलं पहिल्या 5 मंत्रामध्ये. आता म्हणतात की जे निर्माण झालं त्यांचं रक्षण करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कोणत्या साधना आहेत त्यासाठी, आणि ते आपण रक्षण केलं तर त्याचं आपल्याला कसं फळ प्राप्त होतं, असा प्रश्न होता. त्याबद्दल म्हणतात तस्मात् ऋचः साम यजुंश दीक्षा.
आता ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या सांगतायत ते सगळं त्या परमेश्वरापासूनच निर्माण झालं. ते परब्रह्म जे ते आहे ते मूळ आहे आणि त्यापासून हे सगळं निर्माण झालं. काय काय निर्माण झालं ते सांगतात. तस्मात ऋचहा साम यजुवंश दीक्षा. म्हणजे ऋचहा म्हणजे ज्या ऋग्वेदातील मंत्र आहेत त्यांना ऋचा असं म्हणतात. ऋग्वेदातल्या मंत्रांना ऋचा म्हणतात. 3 वेद आपण म्हणतो त्रिकांडात्मक ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. ऋग्वेदातल्या मंत्रांना ऋचा म्हणतात, सामवेदातल्या मंत्रांना मंत्र असं म्हणतात आणि यजुर्वेदामध्ये जे मंत्र आहेत त्यांना श्रुती असं म्हणतात. आता हे सगळं आलं. ऋचा साम यजवंश दीक्षा मग यज्ञांश सर्वे कृतो यद्दक्षिणाश्च. आता पुढे सांगतात की हे सगळ्या गोष्टी काय ऋचा, मंत्र आणि श्रुती, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदातील मंत्र. आता पुढे देतात की यज्ञादी कर्माची दीक्षा, जे अनेक प्रकारचे यज्ञ केले जातात. आता आपण यज्ञाबद्दलचा या पहिल्या 5 याच्यामध्ये आणि मागच्या मुंडक 1 सुद्धा आपण त्याचा विचार आपण पाहिला की यज्ञामध्ये ज्या आहुती दिल्या जातात, यज्ञामध्ये जो अग्नी प्रदीप्त केला जातो तो अग्नीच्या ज्वाळा किती आहेत, सप्तज्वाला, काली, कराली, ते सगळे सप्तज्वाला आहेत आणि त्यामध्ये त्या दगदगीत असताना त्यामध्ये आहुती दिल्या पाहिजे. आता या आहुती आपण ज्या यज्ञामध्ये देतो त्याचाच विचार आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये की आपल्या इंद्रियांच्या दृष्टीने केला तर काय आहे ते सुद्धा सांगतात. जसं आपले कान आहेत. आता कानाच्या ठिकाणी यज्ञाची कल्पना केली तर त्या कानामध्ये कोणत्या मंत्राने कुठल्या कुठल्या आपण गोष्टी आपण कानामध्ये घेतो ते विचार करा. त्याला आहुती म्हणायची की जे शब्द माझ्या कानावर पडतील ते शब्द आहुतीसारखेच आहेत यज्ञामध्ये दिले आणि त्यामुळे ते सुद्धा शुद्धच पाहिजे. भद्रम करणे विष्णुयाम देवाहा. आता डोळे, भद्रम पश्चिमाक्षवीर यजत राहा. आता डोळ्यातून ज्या गोष्टी मी आतमध्ये घेतो डोळ्याच्या नेत्रेंद्रियाद्वारे त्यासुद्धा तशाच पाहिजे की ज्यामुळे माझं चित्त शुद्ध होईल. म्हणजे कुठलीही गोष्ट अशी नसावी ज्याच्याकडे माझं लक्ष जाईल आणि त्यामुळे माझ्या चित्तामध्ये क्षोभ निर्माण होईल. अंतःकरणाची शुद्धता म्हणजे अंतःकरणाची स्थिरता. अंतःकरण एक म्हणजे केंद्रित करून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न होणार नाही अशा प्रकारची साधना सांगितलेली आहे. आता इथे म्हणतात यज्ञादी कर्मांची दीक्षा. आपल्याला एखादा यज्ञ करायचा असेल तर त्याची दीक्षा घ्यावी लागते. त्यावेळेस ब्राह्मण आपल्याकडे येतात आणि मग ते आपल्याकडून सगळं ते संकल्प करून घेतात. यज्ञादी कर्माची दीक्षा म्हणून यज्ञ आणि कृत्व असे 2 शब्द त्यामध्ये आहेत. आता हे यज्ञ आणि कृत्व थोडासाच फरक आहे. त्यामध्ये जो विधी आहे त्याला कृत्व असं म्हणतात आणि आपण जे करतो त्याला यज्ञ असं म्हणतो. कृत्व म्हणजे तो विधी. ते विधी आपल्याला ब्राह्मण सांगतात त्याप्रमाणे आपण करतो म्हणजे त्याला आपण यज्ञ असं म्हणतो. आता इथे एक शब्द येतो. आता ते सांगतात की यामध्ये यज्ञादी दीक्षा जर ज्याला घ्यायची असेल त्याच्याकडून संकल्प केला जातो. आता साधं आपल्या घरामध्ये मुंज आहे, लग्न आहे, तेव्हासुद्धा देवब्राह्मण असतं आणि मग आपण म्हणतो देवब्राह्मण झालं की त्या घरातल्या ज्याचं लग्न आहे तो मुलगा किंवा जिचं लग्न आहे ती मुलगी किंवा ज्याची मुंज आहे तो होणारा बटू. आता यांनी बाहेर जाऊ नये, तो नियम पाळावा, शुद्ध आचरणाने राहावं, घरीच राहावं, इतरांशी संपर्क म्हणजे बाहेरचा जो अनावश्यक संपर्क आहे तो कमी करावा. म्हणजे त्यासाठी काही मार्ग सांगितले, काही नियम सांगितलेले आहेत. आता हे नियम वगैरे त्याला काय म्हणतात ते ज्याने दीक्षा घेतली त्याने पाळायचे नियम आहेत. आमच्या तिरुपती बालाजीची जी पोथी आहे त्या पोथीमध्ये सुद्धा हेच आहे. 3 अध्याय त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांच्या लग्नाचे आहेत. आता त्यामध्ये 3-3दा उच्चार झालेला आहे. ज्यांचं लग्न आहे तिरुपतीचे बालाजी, जिच्याशी लग्न आहे ती म्हणजे आपली पद्मावती देवी. आता हे दोघे, त्यानंतर तिचे आईवडील आणि हिचे आईवडील, बालाजीचे आईवडील आणि तो ब्राह्मण, अशा 5-7 जणांनी मात्र त्या दिवशी लग्नाच्या दिवशी उपवास करावा, अन्नग्रहण करू नये. म्हणजे हे सगळे नियम आहेत. ते नियम पाळले आणि त्या नियमाने जर यज्ञ होत गेला तर ते यज्ञाचं जे फळ आहे ते आपल्या पदरी पडतं. म्हणून इथे म्हणतात की आता हे सगळं होत असताना दक्षिणा द्यावी लागते. आता यज्ञ आणि दक्षिणा हे जे 2 नावं आहेत ना, ते नावंसुद्धा महाभारत आपल्या भागवताशी संबंधित आहेत. ज्या कन्यांचं नावं दिलेली आहेत 13 कन्या आणि मग नंतर 16 कन्या, त्या कन्या कोणाला दिल्या? त्यामध्ये यज्ञाला दक्षिणा नावाची कन्या दिली.
म्हणजे यज्ञ आहे त्यामध्ये दक्षिणा दिल्याशिवाय तर यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे दक्षिणा जी दिल्या जाते ती सुद्धा काय सन्मार्गाने आणलेल्या पैशातून असली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी यज्ञ होतात आणि त्या ठिकाणी नको ती माणसं म्हणजे या मार्गात कधीच आलेलं नाहीत, पण लोकांमुळे यावं लागतं. आता पुढे इलेक्शन आहे म्हणून त्या ठिकाणी यावं लागतं आणि असा लोकांच्या आग्रहासाठी किंवा लोकांमध्ये आपली ख्याती व्हावी म्हणून अशा ठिकाणी जे येतात ते त्यांची दृष्टी बरोबर नसती, त्यांचा मनामधला संकल्प वेगळा असतो, पण ते तिथे दाखवतात वेगळं की मी फार धार्मिक आहे, धार्मिक वृत्तीचा आहे. थोडा वेळ बसतात, ते फोटो वगैरे झाले, ते मानपान झालं की लगेच ते निघून जातात. केव्हा गेले हे आपल्याला समजत पण नाही, पण आपलं लक्ष त्यांच्याकडे असतं. यज्ञामध्ये जे चालू आहे तिकडे आपलं लक्ष नसतं, म्हणून त्यांचं येणं आणि जाणं आपल्याला समजतं. आता अशा प्रकारे जेव्हा यज्ञ होतो तेव्हा त्यामध्ये त्यातून जे फळ मिळायचं ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आता पुढे सांगतात आता हा जो यज्ञ केला जातो त्या यज्ञामध्ये काळ जो आहे तो यज्ञाचा काळ म्हणजे यज्ञ केव्हा करायचं त्याचा मुहूर्त जो आहे त्याला संवत्सराचं काळ म्हणतात. संवत्सर रूप काळ. संवत्सर म्हणजे काय? संवत्सर 5 प्रकार सांगितलेले संवत्सराचे. त्यामधला संवत्सर जो आहे तो शब्द आपण नेहमीच वापरतो. आणि त्यामध्ये मग आता हा यज्ञ करत असताना यजमान कोण आहे? तो अधिकारी असला पाहिजे. मुंज करायची म्हणजे त्या बटूला मुंज केल्यानंतर त्याला द्विजत्व प्राप्त होते. तो ब्राह्मण होतो. द्विज म्हणजे दुसरा त्याचा जन्म होतो आणि मग तो संध्या गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी अधिकारी होतो. आता अधिकारी असा जो यजमान आहे त्याने अगदी नियम पाळून जी यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे त्या दीक्षेप्रमाणे तो यज्ञ संपन्न केला, ते सगळे नियम पाळून केले तर मग त्या यज्ञाचा परिणाम त्याला दिसणार आहे. आता हे सांगताना असं म्हणतात की या यज्ञाचा फलस्वरूप म्हणजे त्याचं फळ म्हणजे काय प्राप्त होणार ते यजमानाला म्हणजे त्याचा हा देह संपल्यानंतर हे आयुष्य संपल्यानंतर त्याला कोणत्या लोकांमध्ये गती मिळते ते सगळं या ठिकाणी सांगितलं आहे. सबलोक म्हणजे सप्तलोक. ते सप्तलोक कोणते ते सुद्धा आपण गायत्री मंत्राच्या उच्चारामध्ये सप्तव्याहती जे आहे ओम भूः ओम भुवः ओम स्वहा ओम महा ओम जलः ओम तपः ओम सत्यम 7 सांगितले. आता हे 7 जे आहेत ते चांगले लोक आहेत आणि तसं सप्त पाताळसुद्धा आहेत. मग आपल्यामध्ये जर काही उणीव असेल तर पाताळाची पण आपल्याला प्राप्ती होते. आता हे जे आहे की ते कोण त्या ठिकाणी आपल्याला नेतं किंवा तिथे कोण प्रकाशित करतं तर चंद्रमा आणि सूर्य ह्या ज्या 2 देवता आहेत आणि म्हणून या 2 देवतांना नेहमी नमस्कार केला पाहिजे. रोज नमस्कार केला पाहिजे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचे नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्य दर्शन घेता. आता इथे प्रश्न विचारला की आता देवता आहेत. आता देवता काय एक असतात का? एका गाईमध्ये गोमातेमध्ये सगळ्या 33 कोटी देवता आहेत. म्हणजे 33 कोटी म्हणजे सगळ्या प्रकारच्या देवता ज्या ज्या आपल्या धर्मामध्ये आहेत त्या सगळ्या त्या गाईच्या ठिकाणी आहेत आणि मग तिथं पूजन केल्यावर त्या सगळ्या देवता संतुष्ट होतात. आता या ज्या देवता आहेत त्यांचा भेद काय आहे आणि या देवतांची पूजा करणारे जे प्राणी आहेत म्हणजे आपण सगळे यांच्यामधले भेद काय, त्यांचा सदाचार काय असतो तर ते सांगतात की हे सगळं जे आहे ते त्या परब्रह्मापासूनच निर्माण झालेले आहेत. आता इथे पुन्हा श्लोक येतो तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसी प्राणापानो व्रीहि यौ तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यन विधिश्च. च म्हणजे तथा, च म्हणजे आणि आपण जो वापरतो तस्मात म्हणजे त्याच परमेश्वरापासून. मागे जसं आपण पाहिलं त्या परमेश्वरापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. नद्या पर्वत त्यानंतर सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या त्या परमेश्वरापासून झाल्या. तसंच त्या परमेश्वरापासून बहुधा देवाहा, बहुधा म्हणजे अनेक प्रकारचे बहुवचन आहे, अनेक प्रकारचे देवता निर्माण झाले. त्या देवतांचा लोक असतो. त्यांना प्रसन्न केल्यावर त्या देवता आपल्याला त्यांच्या लोकांमध्ये घेऊन जातात. संप्रसूता म्हणजे उत्पन्न झालेले. आता साध्या हा साध्य गण आहे. मनुष्य हा म्हणजे मनुष्य. पशवहा वयांसी म्हणजे पशु आणि पक्षी दोन्ही. पशवहा अनेक वचन आणि वयांसी म्हणजे पशु आणि पक्षी यासुद्धा योनी आपल्याला प्राप्त होतात. आणि मग त्याचप्रमाणे प्राणापानो
प्राण अपान, म्हणजे हे दोन प्राण, मुख्य प्राण प्राण आणि अपान. देहत्यागाच्या वेळेस हे प्राण आणि अपान हे महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा प्राण जो आहे तो प्राण जो मुखी नासिकी प्राण, मुखाने आणि नासिकाने जो आतमध्ये प्रवेश करतो त्याला प्राण म्हणतात. मुखी नासिकी प्राण. आता प्राणापानो या ठिकाणी प्राण आणि अपान असा 2 शब्दांचा उल्लेख केला, पण त्याचा अर्थ पूर्ण प्राण, अपान, व्यान, उदान, समान सगळे 5ही. त्यानंतर व्रीही यवौ, व्रीही यवौ. आता व्रीही शब्दाचा अर्थ आणि यव शब्दाचा अर्थ जो आहे तो आपल्या गुरुचरित्रामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. व्रीही म्हणजे धान आणि जव म्हणजे जव, हे पण जवस, ते पण अन्नच आहे. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे की नरसिंह सरस्वती गाणगापूरला असताना त्यांची कथा सांगतात किंवा तिथल्या ब्राह्मणाची कथा सांगतात की त्या काळामध्ये ते संध्येला जात असताना जे पेरून जात होते ते परत येताना तिथे ते पीक उगवलेलं असायचं. म्हणजे असं पीक, अशा प्रकारच्या व्हरायटीज आमच्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये जे लवकरात लवकर पीक देतं असे त्या काळामध्ये होते आणि त्याला म्हणलेलं आहे व्रीही यवौ. तसंच मग म्हणतात की तप, श्रद्धा आणि सत्यम या 3 गोष्टी महत्त्वाच्या. हे सगळं करत असताना तप म्हणजे तपश्चरण, तपाने राहणं म्हणजे नियमाने राहणं. काहीतरी एक नियम घ्यायचा आणि त्या नियमाने, आता तप करण्यामध्ये ती साधना आहे तपाची, त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास आहेत. ते शारीरिक असतील, मानसिक असतील, कुठल्याही प्रकारचे असतील, पण ते आपण निभावले पाहिजेत. कारण आपण सुरुवातीला संकल्प केला आहे आणि त्या संकल्प करून आपण त्या कर्माची दीक्षा घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी तपाला महत्त्व आहे, श्रद्धेला महत्त्व आहे. ज्या श्रद्धेने आपण हे सगळं कर्म करतो त्या श्रद्धेला महत्त्व आहे. आणि सत्यम, ज्या सत्याच्या प्राप्तीसाठी, सत्य काय आहे? एकच सत्य आहे की ते सत्य म्हणजे भगवंताचं अस्तित्व आणि भगवंताच्या चरणाचा ध्यास, हे सत्य आहे. आणि त्या सत्यापासून कुठल्याही प्रकारे आपण ढळू नये. मना सत्य ते सत्य वाचे बधावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. हा नियम आहे, ही दीक्षा आहे, हा संकल्पामधला भाग आहे की जे सत्य आहे तेच मी बोलेन, पण असत्य कधीही बोलणार नाही. हे नियम आपण पाळले आणि अशा प्रकारे यज्ञाने विधी केला तर त्या यज्ञातून प्राप्त होणारं जे फळ आहे ते आपल्याला सहजपणे मिळतं. पण हे सगळं कोण देतं? की तोच परब्रह्म आपल्याला देतो. मग या ठिकाणी अजून शब्द येतात ब्रह्मचर्यम, म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं, सत्य, तप आणि श्रद्धा आणि सत्य हे पालन करणं याला. आणि मग म्हणतात विधी. विधी म्हणजे यज्ञासाठी अनुष्ठानाचा जो विधी आहे तो विधी. आणि एते संप्रसूताः, हे सगळं कुठून निर्माण झालं? तर हे सगळं त्याच परब्रह्मापासून निर्माण झालं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या एका मंत्रामध्ये. म्हणजे हा 7वा मंत्र आहे. आता पुढे पहा, तर पुढचा जो श्लोक आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात्, सप्तार्चिषाः समिधाः सप्त होमाः, सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त. 8वा मंत्र या ठिकाणी आहे. आता याचा अर्थ जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये सप्त शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे. तस्मात म्हणजे त्याच परमेश्वरापासून, म्हणजे आपण या पूर्ण खंडामध्ये 2ऱ्या मंडपाच्या प्रथम खंडामध्ये जे आपण 10 श्लोक पाहत असतो त्यामध्ये हा शब्द फार महत्त्वाचा आहे की तस्मात म्हणजे त्याच परमेश्वरापासून हे बाह्य जगत ज्याच्यापासून निर्माण झालं त्यापासूनच हे आंतरजगत म्हणजे आपल्या अंतर्गत आपल्यामध्ये असणारं कर्मेंद्रिय असेल, ज्ञानेंद्रिय आहे, मन आहे, प्राण आहे, प्राणासारखे पंचप्राण आहेत, हे सगळे त्यापासूनच निर्माण झाले हे सांगतात. आता सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात्. प्रभवन्ति याचा अर्थ काय की ते निर्माण होतात. प्रभवन्ति म्हणजे निर्माण होणे. आता हे कोण कोण निर्माण झालं? सप्त प्राणाः. आता आपण आत्ताच म्हणलं की 5 प्राण म्हणलेले आहे. आता सप्त प्राणाः म्हणजे काय आहे? हे प्राण कोणते ते या ठिकाणी दिले. त्या ठिकाणी सप्त प्राण 7 प्राण याचा अर्थ कान, त्वचा, नेत्र, रसना, प्राण, वाणी आणि मन. 2 गोष्टी याच्यात जास्त आहे, प्राण आणि मन. आपण जे म्हणतो श्रोत्रम चक्षु स्पर्शनांच रसनम घ्राणम एवच. काय हे याला काय म्हणतो आपण? हे इंद्रिय आहेत, हे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि मग कर्मेंद्रियाचे हात पाय वगैरे हे कर्मेंद्रिय.
आता हे ज्ञानेंद्रिय जे आहेत ते ज्ञानेंद्रिय आणि त्याबरोबर महत्त्वाचे असणारे दोन, म्हणजे हे 5 ज्ञानेंद्रिय, 2 महत्त्वाचे असणारे प्राण आणि मन, म्हणजे हे 7 आहेत. आता या 7ही जणांचं फार महत्त्व आहे, कारण हे 7 असतील तरच सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतील. कानाने ऐकलं पण मन तिथे नसेल तर जे ऐकलं ते आपल्या चित्तावर त्याचा प्रभाव होणार नाही. बरोबर आहे ना. आपल्या समर्थाने सभास्तवांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी हे दिलेलं आहे. श्रोता दिसतो, बसलेला दिसतो, पण त्याचं मन तिथे नसतं, त्याला आमचे मणिराम म्हणतात. मग तो भटकत राहतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. ते मन जे आहे ते इतकं महत्त्वाचं आहे की बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की कुलूप आणि किल्ली जी आहे, कुलूप लावलेलं आहे, किल्ली एकच असते. कुलूप लावताना सुद्धा तीच किल्ली वापरतो आणि कुलूप उघडताना सुद्धा तीच किल्ली वापरतो. फक्त ती उजवीकडे वळवायची का डावीकडे वळवायची हे आपण ठरवायचं. तसं हे मन जे आहे तेच मन आपल्याला अधोगतीकडे सुद्धा घेऊन जातं आणि उन्नतीकडे सुद्धा घेऊन जातं. म्हणजे हे 7 इंद्रिया जे आहेत ते 5 तर ज्ञानेंद्रिय आहेत, पण त्याबरोबरचे 2 प्राण आणि मन. आता प्राण आणि मन याचा पण संदर्भ आहे. मन हे काय, वायुरूप आहे. त्यामुळे वायुरूप असल्यामुळे, आणि वायू म्हणजे आता प्राण म्हणजेच वायू आहे. प्राण जर 5 प्रकारचा असेल तर त्यापासून निर्माण होणारं मन जे आहे ते सुद्धा वायुरूपच असणार आहे. आणि मग प्राण आणि मन हे दोन्हीचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मनासहित इंद्रिय आणि त्या इंद्रियाने केलेलं ऐकणं, स्पर्श करणं, पाहणं, स्वाद घेणं, एखाद्याचा वास घेणं, बोलणं आणि मनन करणं, हे जे आहे त्या 7 वृत्ती झाल्या मनाच्या. आणि ह्या सगळ्या 7 वृत्तीमुळे आपण काय करतो की बाह्य जे विषय आहेत त्यांना आपण आतमध्ये ओढतो. आता जेव्हा आतमध्ये ओढतो त्याचा अर्थ याने घेतला की जसं यज्ञामध्ये जसं आहुती टाकतो तसं बाहेरून येणार ज्या गोष्टी आहेत त्या आहुतीच आहेत. आता यज्ञामध्ये ज्या समिधांची आहुती दिल्या जाते त्या सगळ्या समिधा पवित्र असल्या पाहिजेत, चांगल्या असल्या पाहिजेत, त्यामध्ये त्या दोषयुक्त नसाव्या. जसं आपण गणपतीला दुर्वा आणतो तर गणपतीच्या दुर्वा आणल्यानंतर दुर्वा आपण निवडतो, तसं भारा भरला आणि गणपतीच्या डोक्यावर आपण टाकलं की होत नाही, पण त्या निवडाव्या लागतात. बेल आहे निवडावं लागतं, तुळशी आहेत त्यासुद्धा निवडाव्या लागतात. आणि मग त्याच्यामध्ये अच्छिद्रे कोमले, अच्छिद्र म्हणजे जे बेलचं पान आहे त्यामध्ये ते बरोबर 3 पानं असले पाहिजे. एखादं पान चुरगळलेलं असेल तर ते महादेवाला चालत नाही. म्हणजे महादेवाला सगळं चालतं पण आपल्या नियमामध्ये ते बसत नाही, म्हणून त्याचा आपण त्याग केला पाहिजे. आणि सगळं मग एकदम वाहिलं तर ते पण चालत नाही. सगट वाहता देव कोपे, एकदम सगळं व्हायला का देव म्हणतो का माझ्या डोक्यावर होता लागला काय, एक एक मला अर्पण कर. आणि तसं भक्तिभावाने पूजा केली पाहिजे. तशी पूजा असेल तर ती मला प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. आता नेहमी सांगतात पहा महादेवाच्या तिथे दिवसभर जेव्हा सोमवारात येईलच श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो. दुधाचा असेल, जलाचा असेल तो अभिषेक करतो. आणि मग नंतर दही आहे, तूप आहे, मध आहे. टी व्हीवर तर कितीतरी चांगल्या प्रकारे पूजा केलेली दाखवत. आता आपणच विचार करावा की आपल्याला एका ठिकाणी बसवावं आणि ते दही, दूध, तूप, मध जे काय असेल ते सगळं आपल्या अंगावर कुठे टाकत आहेत आणि हजारो माणसं लाईनीमध्ये आहेत. आता आपण ते किती सहन करू ह्याचा प्रश्न आहे. त्याला म्हणायचं तितिक्षा, त्याला म्हणायचं आपण ते आपलं तप आहे. ते सगळं आपण तेवढ्या शांततेने, जेवढ्या शांततेने महादेव ते सगळं ग्रहण करत आहेत तसं आपण ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे ती वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि तसं झालं तर मग आपण त्यांचे खऱ्या अर्थाने शिष्य आहोत. आता या ठिकाणी सांगता अशा 7 वृत्ती आहेत की विषय ग्रहण करणाऱ्या ज्या इंद्रिया आहेत त्या इंद्रिया, आणि 7 ह्या समिधा आहेत. समिधा म्हणजे या त्या इंद्रियाद्वारे त्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता आहे आणि ती समिधा त्या देवतेला अर्पण केली जाते. हा सुद्धा एक यज्ञच आहे. त्यामुळे माणसाने काय ऐकावं, काय ऐकू नये, काय पाहावं, काय पाहू नये, कशाचा विचार करावा, कशाचा विचार करू नये, हे सगळं विवेकाने माणसाने शिकलं पाहिजे. आणि तो विवेक ज्यांच्याजवळ आहे तेच फक्त सुखाचे अधिकारी होतील. आणि विवेक नसेल तर मग विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, ते दुःख आपल्याला प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि मग म्हणतात 7 इमे लोका येषु चरंती प्राणाः. 7 इमे लोका येषु चरंती प्राणा. आता याचा अर्थ काय आहे? चरंती म्हणजे विचरण करणं.
चरंती म्हणजे जसा एक भिक्षुक आहे, जसा एक रामदासी आहे. चरंती रामदासी जो आहे त्याने सगळीकडे भ्रमण केलं पाहिजे, देशाची परिस्थिती त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने त्यांना भिक्षा म्हणून सांगितले. आपल्या संप्रदायामध्ये अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे जिकडे स्वदेश भुवन तरी. आणि भिक्षेने ओळखी होते, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती पवित्रजनी. दत्त गोरक्ष आदी करुणी तेही भिक्षा मागती जनी. आता दत्त गोरक्ष हे जर भिक्षा मागत असतील तर भिक्षेसाठी आपण लाजून चालतं का? नाही. भिक्षेसाठी लाजू नये, भिक्षेसाठी किरको नये. भिक्षा मागता लाजू नये, भिक्षा मागता किरको नये. त्यामुळे ते आपल्या संप्रदायाचं कार्य आहे, म्हणून त्याच भावनेने ते आपण करावं. असं जो करेल त्याचं ते तप आहे, ते त्याचं अनुष्ठान आहे. आता सप्त इमे लोका येशू चरंती प्राणः. या जगामध्ये जेवढे म्हणून सजीव आहेत त्यांच्या ठिकाणी चरंती प्राणः, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी प्राण, श्वास, ते श्वास घेतात आणि श्वास सोडतात, हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत. आणि सप्त इमे लोका म्हणजे अशा सप्त लोकांमध्ये ये चरंती प्राणाः, ते आता दिवस असल्यामुळे आपण जागे असताना, दिवस असो रात्र असतो, आपण जागे असतात. पण निद्रिस्त असताना काय होतं? मग आता या सगळे व्यवहार कसे चालतात? गुहाशया निहिता सप्त सप्त. गुहाशय म्हणजे हृदयाच्या आकाशामध्ये, हृदयातल्या पोकळीमध्ये निहिता. निहित म्हणजे याचा अर्थ काय? जो त्या ठिकाणी वास करतो. म्हणजे आपण झोपलेले असताना या सगळ्या गोष्टी, या सगळ्या देवता आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या हृदयामध्ये गुहाशया निहिता. आणि कोण? सप्त सप्त असे 7 प्रकारचे सगळ्या गोष्टी आपल्या अंतरंगामध्ये, त्या गुहेमध्ये स्थित राहतात. आपण जेव्हा पुन्हा जागे होतो तेव्हा मग काल आपलं कोणतं काम राहिलं होतं ते काम आपल्याला आठवतं आणि उठल्याबरोबर अग्रक्रमाने जे काम करायचं ते काम आपण करायला सुरुवात होतो. मग पुन्हा दिवस निर्माण होतो. दिवस आहे, दुपार आहे, रात्र आहे, हे सगळं नियम आहे. लाविले भ्रमण जगदीशे. मग आता हे कोणी लावलं? हे सगळं लाविले भ्रमण जगदीशे. आपण हेच पाहतो की या ठिकाणी हे सगळं कोणापासून निर्माण झालं? त्या जगदीशापासून त्या प्राणाचं निर्माण झालं आणि तोच प्राण सर्वांच्या लोकांमध्ये आहे आणि तोच सगळ्यांना चालवतो. त्याच्यामुळे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. हृदय सन्निविष्टो याचा अर्थच इथे जे दिलं आहे, गुहाशया निहिती सप्त सप्तः. तो हृदयामध्ये राहतो आणि तैसा हृदयामध्ये रामो की सर्व सुखासी आरामो, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. पण त्याच्या उलट जो बद्ध आहे तो की भ्रांतासी पडे कामो विषयावरी. जो भ्रांत आहे, भ्रांत म्हणजे काय करायचं हे ज्याला समजत नाही, माझा जन्म कशासाठी झाला हे ज्याला समजत नाही, त्याच्या दृष्टीने सांगतात की तो भ्रांतासी पडे कामो विषयावरी. आणि वैश्याची करी सेवा, वैश्याची म्हणजे विषयांची जो सेवा करतो तो निर्विष कैसा म्हणावा, तो संन्यासी झाला असं कसं म्हणावं? म्हणून तो जो विषयामध्ये डडबडलेला आहे त्याला पुन्हा 30 योनी तेच प्राप्त होतं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आता सांगतात की आता हे सगळं अंतर्गत सांगितलं. आता म्हणतात की आध्यात्मिक वस्तू ज्या आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्याची उत्पत्ती आणि स्थिती, ते कोणापासून निर्माण झालं ते सांगितलं आणि बाह्य जगतामध्ये त्याची उत्पत्ती सांगितली. आणि मग आता या सगळ्या गोष्टींचा उपसंहार करताना 2 मंत्र सांगितलेले आहेत. अतः समुद्रा गिरयश्च सर्वे तस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः. अतश्च सर्वा औषधयो रसश्च येनैष भूतैस् तिष्ठते यांतरात्मा. आता काय शब्द आहेत पहा. अतः म्हणजे यापासूनच, यामुळेच, सर्वे म्हणजे सगळे, समस्त, समुद्राच गिरयः, सगळे समुद्र आणि गिरयः म्हणजे सगळे पर्वत, हे सगळे उत्पन्न झाले त्याच परमेश्वरापासून उत्पन्न झाले. अस्मात, आता त्यापासूनच सगळं झाल्यामुळे आपण जे सगळे जीवजंतू पाहिजे म्हणजे सर्व रूपाः, की अनेक रूप असणारे हे जे सगळं विश्व आपण पाहतो ते. त्यानंतर या ठिकाणचे नद्या असतील, पर्वत असेल, तर या नद्यांबद्दल इथे शब्द आला. तस्मात स्यन्दन्ते सिन्धवः सर्व रूपाः. स्यन्दन्ते याचा अर्थ वाहतात, ह्या नद्या वाहतात. प्रवहती इति नदी. आता नदीचं काय? नादम करोती इति नदी,
खूप छान आहे. पण नदी वाहत असते, पाणी जेव्हा खळखळ वाहतं, ते खळखळ हा जो त्याचा आवाज आहे, त्या आवाजामुळे नदीला नाद करणारी म्हणून तिला नदी असं म्हणतात. मग पुढे सांगतात, आता या सगळ्यांचा परिणाम काय झाला? अतश्च सर्वा औषधयो रसश्च. आता हे नदीचं पाणी सिंधवहा सर्व रूपहा, ते सगळीकडे दिसणारं ते पाणी जे आहे, ते पाणी सगळ्या जीवजंतूला तुष्ट करतं, त्यांचे तहान भागवतं. त्यांच्यामुळेच या ठिकाणी सस्यश्यामलाम मलयज शीतलाम अशी सगळी धरणी माता जी आहे ती फळाफुलांनी सगळ्या पिकांनी बहरलेली दिसते. आणि ते खाल्ल्यानंतर जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सगळ्यांचं ते प्राशन केल्यानंतर औषधया, त्यामध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. काल आपण पाहिलं तसं त्यामध्ये औषधी रससुद्धा असं कटू, तिम्ल, आम्ल, तीक्ष्ण हे सगळे रस असतात. आणि ते घेतल्यानंतर माणसाचं काय म्हणतो त्या जीव जो आहे तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण सुदृढ ठेवू शकतो. अतश्च सर्वा औषधयो रसश्च येनैष भूतेस तिष्ठती अंतरात्मा. मग आपलं जर दर्दाकट शरीर राहिलं, मग ते कुठला लहान प्राणी असो मोठा प्राणी असो, ते जर चांगलं राहिलं तर मग त्यापासून भूतैही तिष्ठते अंतरात्मा. मग त्या सगळ्या भूतमात्रांच्या मध्ये जेव्हा तो जन्माला आला तेव्हा भगवंताने त्यामध्ये प्रवेश केला. त्याचा प्राण जो आहे, त्याचा श्वास जो आहे, तो श्वास सुरू राहिला. आणि तो श्वास सुरू आहे तोपर्यंत तो जोपर्यंत तो देह सोडत नाही तोपर्यंत अंतरात्मा म्हणजे अंतरात्मा रूपाने भगवंत त्याच्यामध्ये स्थित असतो. आणि म्हणून जे जे भेटी जे भूत ते ते माहिती भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. म्हणजे सर्वभूतांच्या ठिकाणी सर्वभूती परमेश्वर हे जे आहे हे आपण पाहायला पाहिजे. हे दृष्टांत जो आहे तो आपण आपल्या अनुभवावरनं तो आपल्याला आला पाहिजे. त्यालाच विज्ञान असं म्हणतात. आणि ऐसी मती जयाची स्थिर, म्हणजे स्थिर मती पाहिजे. नुसतं एखाद्या साधू संतांच्याकडे गेल्यानंतर आपण त्यांचं सगळं कौतुक पाहतो, कौतुकाने त्या ठिकाणी खूप भाव आपला उमळून येतो, त्यांच्या पाया पडतो. पण तिथून निघाल्यानंतर मात्र जे रस्त्यावर भांडणं असतं त्या भांडण्यामध्ये सुद्धा आपण जर सामील झालो तर मग आत्तापर्यंत आपलं जे काही चांगला भाव होता तो आपण सोडून दिला, पण पुन्हा रजोगुणांत तमोगुणाचा स्वीकार केला असं होतं. आणि म्हणून भूतैस तिष्ठती, तिष्ठती म्हणजे त्या भूतमात्रांच्या ठिकाणी कोण तिष्ठती की हे अंतरात्मा, हा अंतरात्मा जो आहे तो त्याच्या ठिकाणी म्हणजे त्या रूपाने परमेश्वर प्रत्येकाच्या मध्ये आहे असं सांगतात. आणि शौनक ऋषींना हे सांगत आहेत अंगिरा ऋषी. आता हे सगळं जाणल्यानंतर आता या सगळ्यांचा परिणाम काय ते सांगतात शेवटच्या मंत्रामध्ये. पुरुष एवेदम विश्वम, पुरुष एवेदम विश्वम कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद्यो वेद निहितम गुहायाम सो अविद्याग्रंथीम विकिरतीह सौम्य. सौम्य शब्द या उपनिषदामध्ये बऱ्याच वेळेस आला आहे. त्याचा अर्थ सौम्य म्हणजे शौनक ऋषींना सौम्य असं म्हणे. सौम्य म्हणजे चंद्रासारखं शीतल मन असणारे शौनक ऋषी त्यांना म्हणजे सौम्य. ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्याला सौम्य असं म्हणलेलं आहे. सौम्य म्हणजे हे प्रिया तुला मी सांगतो की पुरुष एवेदम विश्वम म्हणजे त्या पुरुषापासूनच त्या परब्रह्म परमेश्वरापासूनच एवेदम विश्वम हे सगळं विश्व निर्माण झालं. कर्म तप आणि ब्रह्म हे सुद्धा त्याच्यापासूनच निर्माण झालं. आणि परमामृतम, परमामृत म्हणजे परम अमृतरूप असा तो आहे. आणि मग म्हणतात एतद्यो वेद निहितम, जो त्याला जाणतो, त्या परमेश्वराला जो जाणतो त्याच्याबद्दल सांगतात. जो त्याला जो जाणतो त्याची स्थिती कशी असते की त्याच्यामधला काय फरक पडतो त्याला. त्याच्यामध्ये फरक असा आहे अविद्याग्रंथी ही विकरिती सौम्य. अविद्याग्रंथी त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अविद्यारूपी ज्या ग्रंथी आहेत, अविद्येच्या जी गाठी आहेत त्याच्या ठिकाणी असणारी अविद्या आणि विद्या आणि अविद्या. आता विद्या म्हणजे चांगली गोष्ट आहे, अविद्या म्हणजे हे अंधार आहे. मग त्याच्या ठिकाणी तो प्रकाश निर्माण होतो त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि तो झाल्याबरोबर त्या ठिकाणी अविद्येच्या ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथीचं भेदन होतं. त्या ग्रंथीच्या भेदनानंतर मग त्याला मग सगळं म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तमाचाच अनुभव येतो. आणि त्यामुळे काय एक जाणल्यानंतर हे सगळं जाणल्याची काही गरज पडणार नाही. म्हणजे एकच जाणलं तर मला सगळं समजलं पाहिजे असं काय आहे ते सांगा असं जे सांगतात त्याच्याबद्दल म्हणतात. जसं आता अजून एक संदर्भ येतो की त्यामध्ये
यज्ञ आणि समिधाच्या संदर्भामध्ये कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नाक हे आपण पाहिलं. आता कानाने शब्द, त्वचेने स्पर्श, डोळ्याने रूप, त्यानंतर जिव्हेने रस आणि नाकाने गंध हे आपण ग्रहण करतो. तसं मन आणि प्राण. आता हे सगळं हवन या ठिकाणी सांगितलं यज्ञाप्रमाणे. हे बाह्य विषयरूप समिधा, बाहेर असणाऱ्या विषयरूपी समिधा ज्या आहेत त्या इंद्रिय रूप अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात. आता इंद्रियांच्या वासनेप्रमाणे ते कार्य करतात आणि त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते घेऊन जातात. म्हणजे आपलं सगळं पुण्यकर्म जे आहे ते पुण्यकर्म पाहून आपल्याला ती गती मिळते. अथर्ववेदामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक मंत्र आहे. तो मंत्र आपण पाहू आणि मग या ठिकाणी थांबूया आपण. सप्त कुलाचलाश्च सप्तर्षयो द्वीपवनानि सप्त भूरादि कृत्वा भुवनानि सप्त कुर्वन्ति सर्वे सुखसंपदाश्व. काय अर्थ याचा की 7 महासागर, 7 पर्वत, 7 ऋषी, 7 महाद्वीप आणि 7 महावन, 7 भुवन. भुवन म्हणजे त्या लोकांचं स्थान, जिथे ऋषीमुनी राहतात, जिथे योगी राहतात, जिथे जीवनमुक्त राहतात, ते सगळे सप्त जे आहे भूः भुवः स्वः महा जनः तपः सत्यम. मग ते सगळे 7 बिभ्रत म्हणजे ते निरंतर त्या ठिकाणी फिरत राहतात. त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं. त्यामध्ये 7 ग्रहांचा पण उल्लेख आहे सप्तमध्ये. ते 7 ग्रह म्हणजे सगळे 7 ग्रह आहेत. तसे 9 ग्रह आहेत पण 7 ग्रहांचा उल्लेख आहे. त्यामध्ये राहू आणि केतू यांचा उल्लेख नाही. नैव प्रकाशिते द्वयोः म्हणजे हे परब्रह्म त्या दोघांना प्रकाशित करत नाही. आता हे जे मंत्र आहेत सगळं अथर्ववेदामध्ये आहे, ज्याचे ऋषी अथर्व आहेत आणि त्याच्या देवता वाचस्पती आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की तुमचा एतद्यो वेद निहितम म्हणजे हे सगळं जो जाणतो निहितम निश्चितपणे त्याच्या अंतर्यामी काय होतं, परिणाम काय होतो, अविद्याग्रंथीही विकरिती याचा अर्थ त्या गाठी ज्या असतात त्या उघडल्या जातात. ग्रंथी भेदन म्हणजे जसा अभंग आहे आपला, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. हे जसं आहे उसामध्ये साखर असते पण त्या उसामधली साखर आहे म्हणून घरात साखर कमी झाली म्हणून चहामध्ये ते उसाच्याच कांड्या टाकल्या तर त्याचा परिणाम होणार नाही. दुधामध्येच ते तूप आहे, लोणी आहे, सगळं आहे, पण त्या दुधाने काही दिवा लावला तर तो दिवा काही फार काळ टिकणार नाही. फार काळ म्हणजे काही वेळातच तो विझणार आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया होणं महत्त्वाचं आहे आणि ती प्रक्रिया म्हणजे आपल्या मनावर, आपल्या अंतर्स्थितीवर झालेली प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जेवढी चांगली होईल, अंतःकरण शुद्धी जसं होईल तसं आपण केलेलं कर्म, तप, ब्रह्म आणि परमामृत रूपी हे सगळं जे आहे त्याचा परिणाम आपल्यावर दिसायला लागतो आणि त्या परिणामामुळे अविद्याग्रंथी भेदन होत जातं. अविद्यारूपी ग्रंथी भेदन झालं म्हणजे मग विद्याच आपल्याला आहे आणि ती विद्या असल्यामुळे सगळं आपल्याकडे स्पष्टपणे दिसायला लागतं. काय दिसायला लागतं की ते कुत्रं पळून जात आहे, त्याच्या मागे नामदेव महाराज पळून चालले, ते भाकरी जी आहे त्याला तूप लावलेलं नाही, तुला ते कोरडं होईल म्हणून ते त्याच्याकडे सुद्धा त्याच भावनेने पाहतात, ज्या भावनेने ते पूजा करीत होते. म्हणजे असं जे भेटीजे भूत ते म्हणजे भगवंत असा निश्चित एक ध्यास जो आहे परमेश्वराच्या प्राप्तीचा तो ज्याला होईल त्याला मग या जगामध्ये दुसरं काही जाणून घेण्याची आवश्यकता नाही. असं म्हणत आपण हा खंड जो आहे म्हणजे दुसऱ्या मुंडकातला प्रथम खंड आहे या ठिकाणी समाप्त होता. तर पुढच्या आठवड्यामध्ये द्वितीय खंड जो आहे या मुंडकामधला दुसऱ्या मुंडकाचा द्वितीय खंड ज्यामध्ये 11 मंत्र आहेत त्याचा विचार आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम.